Hello student, I am Ms. S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management. Today, we are discuss the paper number 2nd. The paper number 2nd is entitled as Recent Trends in Human Resource Management. In this paper number 2nd, you have learned 4 topics. Now let's see the unit number 4. Unit number 4 is entitled as EHRM. E stands for electronic and HRM means human resource management. तर आपण आपला करियर ओरिएंटेड कोर्स जो COC कोर्स आहे, सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करीत आहोत. यामध्ये आपण पेपर नंबर 2nd पेपर नंबर 2चे टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट त्याचा स्टडी करीत आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 टॉपिक्सचा स्टडी करायचा आहे. तर ते 4 टॉपिक्स कोणकोणते आहेत त्याचा ओव्हरव्ह्यू ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये घेतलेला आहे. या लेक्चर्समध्ये आपण या युनिट नंबर 4 या पेपर नंबर 2मध्ये जो युनिट नंबर 4 आहे त्याचा स्टडी करीत आहोत. युनिट नंबर 4चे टायटल आहे EHRM. EHRM मीन्स म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कशा प्रकारे काम करते. जे ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे रिक्रुटमेंट करण्यापासून तर त्यांचे डेव्हलपमेंट करण्यापर्यंत अनेक फंक्शन्स या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला करावे लागतात. मग ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कशा पद्धतीने केले जाते तेच स्टडी आपण या युनिट नंबर 4मध्ये करणार आहोत. तर युनिट नंबर 4मध्ये तुम्हाला 8 कंटेंट्सचा स्टडी करायचा आहे. तर 8 कंटेंट्स कोणते आहेत तर यामध्ये फर्स्टली तुम्हाला EHRM ही कन्सेप्ट काय आहे त्याचं इंट्रोडक्शन आणि डेफिनेशन यांचा स्टडी करायचं आहे. त्याचबरोबर या EHRMमध्ये अनेक ॲस्पेक्ट्स आहेत. अनेक पैलू आहेत. तर ते ॲस्पेक्ट्स कोणते आहेत त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो त्याच्यामध्ये त्याचा रोल महत्त्वाचा रोल काय आहे ते तुम्हाला यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर रिक्रुटमेंट आपण पेपर नंबर 1मध्ये देखील ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी केला आहे. बट तो कसा केला आहे तर तो ट्रॅडिशनल पद्धतीने त्याच्यामध्ये ते कशा प्रकारे फंक्शन्स ते करतात त्याचा आपण स्टडी केलेला आहे. आणि याच्यामध्ये रिक्रुटमेंट म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कशा प्रकारे जो काय एम्प्लॉय आहे त्याचे रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी कशी आहे त्याचा स्टडी यामध्ये करायचं आहे. त्यानंतर सिलेक्शन, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, compensation management, virtual organization and human resource information system means HRIS या 8 कंटेंटचा स्टडी तुम्हाला 1 by 1 या लेक्चर्समधून करायचा आहे. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण EHRM या EHRM ही कन्सेप्ट काय आहे त्याचं इंट्रोडक्शन काय आहे त्याचा स्टडी आपण केला. त्याच्यामध्ये आपण बिझनेस EHRMमध्ये आपल्याला बिझनेस हे काय आहे ते लक्षात येणे आवश्यक आहे. तर बिझनेस काय होता तर स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक अँड बिझनेस. तर बिझनेस करताना त्याच्यामध्ये इंटरनेट, एक्स्ट्रानेट आणि इंट्रानेटचा वापर करून जे काही प्रोडक्ट आहे जे सर्व्हिसेस आहे त्यांचे त्या ठिकाणी सेलिंग अँड बाईंग करण्याचे काम त्या ठिकाणी केले जाते. त्याचबरोबर जे काही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ऑल डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंट्सबरोबर इंटरॅक्शन करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. या बिझनेसमध्ये बिझनेस टू बिझनेस ट्रान्झॅक्शन्स केले जातात. याच्या असे ट्रान्झॅक्शन्स करायचे असतील तर त्या ठिकाणी इंटरनेट, एक्स्ट्रानेट आणि इंट्रानेटचा यूज करून असे ट्रान्झॅक्शन्स या ठिकाणी ती बिझनेस ऑर्गनायझेशन ती कंपनी करीत असते. याचा स्टडी आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम या EHRMमध्ये ही मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम कशा पद्धतीने यूज केली जाते त्याचा वापर कशासाठी केला जातो हे देखील पाहिले. तर MIS मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम हे अत्यंत या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. MIS कन्सिस्ट ऑफ इंटरकनेक्टेड सबसिस्टम. The computer is an electronic tool used to collect, organize, analyze, interpret and communicate vast amounts of information with great speed. तर या MISमध्ये काय केले जाते
तर जे काही सब सिस्टम्स आहेत MISचे ते इंटरकनेक्टेड करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. याच्यामध्ये कॉम्प्युटरचा आधार घेऊन त्याचा वापर करून जे काही इलेक्ट्रॉनिक्स टूल्स आहेत त्यांचा वापर करून जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याची, त्याचं योग्य त्या प्रकारे ऑर्गनायझिंग करून ॲनालिसिस करण्याचे, जो काही डेटा आहे त्याचं इंटरप्रेट करण्याचे, इंटरप्रिटेशन करण्याचे, त्याचबरोबर योग्य त्या प्रकारे कम्युनिकेट करण्याचे सर्व काम या कॉम्प्युटरच्या आधारे ग्रेट स्पीडने या ठिकाणी केले जाते. तर यामध्ये न्यूरल नेटवर्क्स हे काय आहे ते देखील आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिले आहे. यामध्ये आपण ॲस्पेक्ट्स ऑफ EHRM काय ॲस्पेक्ट्स आहेत तर ते कोणकोणते आहेत. तर जॉब डिझाईन अँड जॉब ॲनालिसिस इट इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट इन EHRM. सेकंड ॲस्पेक्ट्स आर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. नेक्स्ट इज रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, compensation management and HR records, HR इन्फॉर्मेशन, HR ऑडिट हे सर्व काय आहे तर या EHRMचे ॲस्पेक्ट्स आहेत. तर ऑलरेडी आपण यामध्ये जे जॉब डिझाईन अँड जॉब ॲनालिसिस जे ॲस्पेक्ट्स आहे आणि ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग या दोन्ही ॲस्पेक्टचा स्टडी केलेला आहे. आपण आज या लेक्चर्समध्ये त्यानंतरचे थर्ड ॲस्पेक्ट आहे रिक्रुटमेंट. तर रिक्रुटमेंट हे काय आहे तर ऑर्गनायझेशन ॲडव्हर्टाईज द जॉब वॅकन्सीज थ्रू दी वर्ल्ड वाईड वेब. ऑर्गनायझेशन ॲडव्हर्टाईज द जॉब वॅकन्सीज थ्रू द वर्ल्ड वाईड वेब or send the information directly to the most competent people through email. The job seekers send their applications through email using the internet. Alternatively, job seekers place their CVs in the World Wide Web through various sites like hotjobs.com, jobs.com, which can be drawn by the prospective employers depending upon their requirements. तर रिक्रुटमेंट म्हणजे काय तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी एम्प्लॉयची आवश्यकता असते. मग असे एम्प्लॉईज फर्स्टली रिक्रूट करणे आवश्यक आहे, त्यांची भरती करणे आवश्यक आहे. मग असे रिक्रुटमेंट करायची असेल तर ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कशा पद्धतीने केली जाते त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करत आहोत. तर ऑर्गनायझेशन ॲडव्हर्टाईज द जॉब वॅकन्सीज थ्रू दी वर्ल्ड वाईड वेब. मग ऑर्गनायझेशन जी काही संस्था आहे ते अशी रिक्रुटमेंट करण्यासाठी जी काही प्रोसेस यूज करतात त्याच्यामध्ये फर्स्टली जो काही जॉब आहे त्या जॉब वॅकन्सीची ॲडव्हर्टाईज करणे आवश्यक आहे. मग अशी जाहिरात ते वर्ल्ड वाईड वेब www. याद्वारे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती डिरेक्टली त्या कॅन्डिडेट्सपर्यंत पोहोचवण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये ईमेलचा देखील वापर केला जातो. The job seekers send their applications through email using the internet. मग ज्या व्यक्तीला असा जॉब करायचा आहे, जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना असा जॉब करायचा आहे, मग ते काय करतात जो काय ॲप्लिकेशन आहे तो ॲप्लिकेशन योग्य त्या प्रकारे फिल करून ईमेलच्या द्वारे इंटरनेटचा वापर करून हे ॲप्लिकेशन त्या ऑर्गनायझेशनला सेंड करीत असतात. ऑल्टरनेटिव्हली job seekers place their CVs in the world wide web through various sites like hotjobs.com and jobs.com. मग हे जॉब सीकर्स काय करतात त्यांचा जो काही CV आहे तो CV वर्ल्ड वाईड वेब याच्या मार्फत अनेक साईट्स आहेत त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल hotjobs.com, jobs.com याच्यामार्फत काय करतात ते सेंड करतात. And which can be drawn by the prospective employers depending upon their requirements. मग या रिक्रुटमेंटमध्ये काय केले जाते तर जेव्हा एम्प्लॉयची रिक्रुटमेंट करायची असेल तर ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात या ठिकाणी केली जाते. जो काही जॉब वॅकन्सी आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्याची ॲडव्हर्टाइजेस करण्यासाठी वर्ल्ड वाईड वेबचा वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर ते जॉब सीकर्स असतात ते असे ॲप्लिकेशन्स ईमेलच्याद्वारे इंटरनेटचा वापर करून करीत असतात. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो काही CV आहे तो CV वर्ल्ड वाईड वेब या थ्रू
जे काही व्हेरियस साईट्स असतात त्यांच्यामार्फत ते त्या ठिकाणी सेंड करीत असतात. मग या ई रिक्रुटमेंटचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही फायदे आहेत. तर कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत त्यांचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर ॲडव्हान्टेजेस ऑफ ई रिक्रुटमेंट इन्क्लूड, मग त्याच्यामध्ये अनेक ॲडव्हान्टेजेसचा समावेश या ठिकाणी होतो. मग फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे अ क्लिक ऑन दी माऊस प्रेझेन्स 2,40,000 जॉब साईट्स टू दी कॅन्डिडेट. ओके, जेव्हा एखादा कॅन्डिडेट असे साईट्स ओपन करीत असतो तर तेव्हा एका क्लिकवरती ओके त्याला मिनिमम 2,40,000 अशा जॉब साईट्स त्याच्यासमोर क्लिक होत असतात. त्यानंतरचं सेकंड ॲडव्हान्टेज आहे नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ ई रिक्रुटमेंट इन्क्लूड इट रिड्युसेस द कॉस्ट बाय 95% ऑफ द ट्रॅडिशनल रिक्रुटमेंट. ओके, ट्रॅडिशनल रिक्रुटमेंटपेक्षा ह्यांची जी काही कॉस्ट आहे ई रिक्रुटमेंटची ती 95%पेक्षा कशी आहे, रिड्यूस झाली आहे. इट रिड्युसेस द टाईम फ्रॉम नॉर्मल 40 days ऑफ ट्रॅडिशनल रिक्रुटमेंट टू जस्ट अ फ्यू डेज. ट्रॅडिशनल रिक्रुटमेंटसाठी जे काही दिवस लागायचे ओके रिक्रुटमेंट करायला त्याच्यापेक्षा या ई रिक्रुटमेंटसाठी कमी दिवस लागतात. अत्यंत फ्यू डेजमध्ये हे ई रिक्रुटमेंट होत असते. It presents the list of job opportunities to the candidates when he submits details of his or his skill set. Next is he shortlist the candidates by matching the candidates' qualifications, skills, etc. with those of skills and the right competencies inbuilt in the software. तर असे अनेक ॲडव्हान्टेजेस आहेत की जे ई रिक्रुटमेंट केल्यामुळे त्या ऑर्गनायझेशनला मिळत असतात. त्यानंतर याचे काही आणखीन ॲडव्हान्टेजेस आहेत ते बघा. इट ऑल्सो प्रिपेअर्स इंटरव्ह्यू शेड्यूल्स अँड कम्युनिकेट्स द सेम टू दी कॅन्डिडेट्स. इट स्ट्रीमलाइन्स द एंटायर रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर अ गिवन टाइम अँड अनलिमिटेड जॉब रिक्वायरमेंट्स अँड द नंबर ऑफ पीपल रिक्वायर्ड फॉर हँडलिंग ऑफ ॲप्लिकेशन्स आर रिड्यूस्ड ड्रास्टिकली. इन व्ह्यूज ऑफ दिस ॲडव्हान्टेजेस a number of employers around the world recruit the people using internet. तर असे अनेक ॲडव्हान्टेजेस या ई रिक्रुटमेंटमुळे होत असतात. त्यानंतर आहे ई सिलेक्शन. आता ई सिलेक्शन म्हणजे काय, तर ई सिलेक्शन हॅज बिकम पॉप्युलर विथ द कंडक्ट ऑफ व्हेरियस टेस्ट थ्रू ऑनलाईन कॉन्टॅक्टिंग द कॅन्डिडेट्स थ्रू ईमेल and conducting the preliminary interviews and final interview through audio conferencing and video conferencing. ई सिलेक्शन करताना काय केले जाते तर ई सिलेक्शन हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात केली जाते. मग याच्यासाठी अनेक टेस्ट हे ऑनलाईन थ्रू घेतले जातात, कंडक्ट केले जातात. अँड कॉन्टॅक्टिंग द कॅन्डिडेट्स थ्रू ईमेल, आणि जे काही कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचं सिलेक्शन करायचं आहे, ज्यांची रिक्रुटमेंट केली आहे त्या कॅन्डिडेट्सला ईमेलच्याद्वारे कॉन्टॅक्ट साधला जातो. अँड कंडक्टिंग द प्रिलिमिनरी इंटरव्ह्यूज अँड फायनल इंटरव्ह्यू थ्रू ऑडिओ कॉन्फरन्सिंग. आणि सिलेक्शन करताना जो प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू घेतला जातो आणि फायनल इंटरव्ह्यू घेतला जातो तो कॉन्फरन्स ओके ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे असा इंटरव्ह्यू या ई सिलेक्शनमध्ये घेतला जातो. Further, the employers get the references letters, opinions from the referrers through email. मग यामध्ये एम्प्लॉयर्स काय करतात तर जो काही ईमेल आहे त्याच्यामार्फत जे काही रेफरन्स लेटर्स आहेत, जे ओपिनियन्स आहेत ते ईमेलद्वारे त्यांना पोहोचवण्यासाठी याची मदत घेतली जाते. तर अशा प्रकारे ई सिलेक्शन म्हणजे काय तर ट्रॅडिशनल पद्धतीने सिलेक्शन कसे केले जायचे तर जे काही रिक्रूट केलेले एम्प्लॉईज आहेत त्यांच्यामधूनच ओके वेगवेगळ्या मेथडच्या आधारे त्यांचा सिलेक्शन या ठिकाणी केले जायचे. मग यासाठी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो, वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जातात. मग या ठिकाणी देखील या ई सिलेक्शनमध्ये देखील अनेक टेस्ट घेतल्या जातात, इंटरव्ह्यू घेतल्या जातात. फक्त त्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात टेस्ट या ठिकाणी घेतले जातात. म्हणजे या ठिकाणी इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर यासाठी ऑडिओ कॉन्फरन्स किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सचा वापर करून असा इंटरव्ह्यू प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू किंवा फायनल इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जातो. त्याचबरोबर
जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याबरोबर ईमेलद्वारे काय केले जाते, कॉन्टॅक्ट साधला जातो आणि अशा प्रकारे त्या कॅन्डिडेटचं या ठिकाणी ई सिलेक्शन केले जाते. मग याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही लिमिटेशन्स आहेत. नाव लेट्स सी ॲडव्हान्टेजेस ऑफ ई सिलेक्शन. तर या ई सिलेक्शन केल्यामुळे काय होते, त्याचे फायदे कोणते आहेत. तर फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आर द कॅन्डिडेट नीड नॉट मूव फ्रॉम हिज प्लेस टू टेक द रिटन टेस्ट, प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू, प्रोव्हाइड ॲडिशनल इन्फॉर्मेशन अँड फायनल इंटरव्ह्यू. तर ज्या कॅन्डिडेटचे सिलेक्शन करायचे आहे, मग द कॅन्डिडेट्स नीड नॉट मूव फ्रॉम हिज प्लेस टू टेक द रिटन टेस्ट. मग त्याचे सिलेक्शन करताना अनेक टेस्ट, अनेक इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतल्या जातात. मग ज्यावेळेस अशी टेस्ट चालू असते की अशी रिटन टेस्ट चालू असते, तर त्या ठिकाणापासून त्या प्लेसवरून तो कॅन्डिडेट्स मूव होऊ शकत नाही. त्याचबरोबर प्रिलिमिनरी इंटरच्या वेळेस देखील तो त्या ठिकाणाहून मूव होऊ शकत नाही. अँड प्रोव्हाइड ॲडिशनल इन्फॉर्मेशन अँड फायनल इंटरव्ह्यू. दस इट एलिमिनेट्स इनकन्व्हिनियन्स, रिड्युसेस कॉस्ट अँड टाईम रिक्वायर्ड टू कंडक्ट दिस सिलेक्शन प्रोसेस. आणि अशी सिलेक्शन प्रोसेस जेव्हा कॅन्डिडेट सिलेक्ट केले जातात तेव्हा अनेक प्रोसेसचा वापर या ठिकाणी केला जातो. मग त्यासाठी जो काही टाईम लागतो तो अत्यंत कमी टाईम या ठिकाणी लागतो. नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे इट रिड्युसेस द टाईम रिक्वायर्ड फॉर अदर सिलेक्शन टेक्निक्स. जे सिलेक्शन एम्प्लॉयचे केले जाते त्यावेळेस अनेक टेक्निक्सचा वापर केला जातो, बट त्या सिलेक्शन टेक्निक्सपेक्षा या ई सिलेक्शन करताना टाईम या ठिकाणी कमी लागतो. हे ई सिलेक्शन अत्यंत टाईम कंझ्युम न होणारे, तर वेळ खाऊ असे नाही आहे. तर यासाठी या इथे फक्त टाईम अत्यंत रिड्यूस होत असतो, कमी टाईम लागतो. इट ड्रॅस्टिकली रिड्युसेस दी ओव्हरऑल कॉस्ट ऑफ सिलेक्शन प्रोसेस. हावेवर देअर आर सर्टेन लिमिटेशन्स ऑफ ई सिलेक्शन. जसे ई सिलेक्शनचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचप्रमाणे ई सिलेक्शनचे लिमिटेशन्स देखील आहेत. द फर्स्ट लिमिटेशन्स आर इट कॅन नॉट ऑपरेट सर्टेन सिलेक्शन टेस्ट लाईक सायकोलॉजिकल टेस्ट. सिलेक्शन हे आपण ई सिलेक्शन करीत आहोत, त्यामुळे फिजिकली कोणत्याच प्रकारचे इंटरॅक्शन्स यामध्ये होत नसते. मग असे ई सिलेक्शन करताना कोणत्याही प्रकारचे सायकोलॉजिकल टेस्ट या ठिकाणी अप्लाय केले जात नाही किंवा ऑपरेट केले जात नाही. हा या ई सिलेक्शनचा फर्स्ट लिमिटेशन आहे की सायकोलॉजिकल टेस्ट या ठिकाणी यूज करता येत नाही. सेकंड लिमिटेशन आहे मेकॅनिकल डिफेक्ट्स इन ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन रिड्यूस द इफिशियन्सी ऑफ सिलेक्शन टेक्निक्स. मेकॅनिकल डिफेक्ट्स इन ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन रिड्यूस द इफिशियन्सी ऑफ सिलेक्शन techniques and judgment based on the e-selection process cannot be perfected as traditional process. Traditional process पेक्षा ई-सिलेक्शनचे जे काही प्रोसेस आहे ते जास्त प्रमाणात परफेक्ट नाही आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे जजमेंट या ठिकाणी केली जात नाही. हा देखील या ई सिलेक्शनचा काय आहे, आणखीन एक महत्त्वाचा लिमिटेशन आहे. असे या ई सिलेक्शन केल्यामुळे काही त्यांचे ॲडव्हान्टेजेस आहेत, त्यांचे लिमिटेशन्स आहेत. त्यानंतरचा या ई एच आर एममधील नेक्स्ट ॲस्पेक्ट आहे ई ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. तर ई ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर कंपनीज स्टार्टेड प्रोव्हाइडिंग ऑनलाईन ट्रेनिंग अँड ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट. तर ज्या एम्प्लॉयचं सिलेक्शन केले आहे त्या एम्प्लॉयला ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. ते जे काही काम करणार आहे त्यांचं प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मग असे ट्रेनिंग त्यांना ई ट्रेनिंग दिले जाते, म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग त्यांना या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाते. अँड ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचे काम ती कंपनी करीत असते. एम्प्लॉईज लर्न व्हरियस स्किल्स बाय स्टेईंग ॲट प्लेस ऑफ देअर वर्क. मग असे जे काही एम्प्लॉईज आहेत ज्यांचे सिलेक्शन झाले आहे ते असे जे काही ट्रेनिंग आहे ते ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी ते स्टे होऊन ते जे काही स्किल्स आहेत ते लर्न करण्याचे प्रयत्न या ठिकाणी करीत असतात. पार्टिसिपंट्स कंप्लीट कोर्स वर्क फ्रॉम व्हेरेवर दे हॅव ॲक्सेस टू कॉम्प्युटर अँड इंटरनेट. ज्या ठिकाणी ते कॉम्प्युटर आणि इंटरनेट ॲक्सेस करू शकतात त्या ठिकाणी त्यांना असे त्यांचं जे काही वर्क आहे, जो कोर्स वर्क आहे त्या ठिकाणी ते कंप्लीट
करीत असतात आणि त्या ठिकाणी ते त्यांचे ट्रेनिंग घेत असतात. E-learning via Internet is now a global phenomenon and is central to training and development to many companies. तर E-learning हे इंटरनेटच्या माध्यमातून दिले जाते. E-learning represents the total category of technology based learning, while online learning is synonymous with web based learning. तर E-learning काय आहे तर ऑनलाईन लर्निंग. ओके, जेव्हा ऑनलाईन लर्निंग केली जाते त्यालाच E-learning असे म्हणतात. मग दी टर्म E-learning कवर्स अ वाईड सेट ऑफ ॲप्लिकेशन्स अँड प्रोसेस. तर ही लर्निंग E-learning अनेक गोष्टी कवर करीत असते. याच्यामध्ये वाईड सेट ऑफ ॲप्लिकेशन्स अँड प्रोसेस या गोष्टी या E-learningमध्ये कवर केल्या जातात. त्याचबरोबर कॉम्प्युटर बेस्ड लर्निंग, वेब बेस्ड लर्निंग, व्हर्च्युअल क्लासरूम अँड डिजिटल कोलॅबरेशन्स यांचा देखील समावेश या E-learningमध्ये होत असतो. E-learning is enabled by the delivery of content via all electronic media, including the internet, intranets, extranets, satellite broadcast, audio video tape, interactive TV and CD-ROM. तर E-learning अनेक कारणांमुळे काय होते एनेबल होते. त्याच्यामध्ये बाय द डिलिव्हरी ऑफ द कॉन्टेंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया, द कंटेंट ऑफ व्हेरियस ट्रेनिंग and executive development programs are placed on the internet, intranet, and the trainees are supplied with the audio, video tapes and CD-ROM. तर ट्रॅडिशनल पद्धतीने जेव्हा ट्रेनिंग दिले जाते तर त्यासाठी अनेक मेथडचा वापर केला जातो. त्यामध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग किंवा ऑफ द जॉब ट्रेनिंग या ठिकाणी त्या ट्रॅडिशनल मेथडमध्ये दिले जात होते. बट जेव्हा E-ट्रेनिंग दिले जाते तेव्हा ते कॉम्प्युटरच्या आधारे त्यांना ऑनलाईन असे ट्रेनिंग या ठिकाणी दिले जाते. त्याच्यामध्ये इंटरनेटचा वापर करून, इंट्रानेटचा वापर करून असे ट्रेनिंग त्यांना दिले जाते. त्यासाठी वेगवेगळे डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, ट्रेनिंग प्रोग्राम्स या ठिकाणी ऑर्गनाईज केले जातात. द ट्रेनिंग मूव्स ऑन टू दी प्रोग्राम्स रिलिव्हंट फॉर देअर स्किल डेव्हलपमेंट बेस्ड ऑन ट्रेनिंग नीड्स. त्या एम्प्लॉईजची जर डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यासाठी त्याला ट्रेनिंग हे आवश्यक आहे. कारण त्याच्यामध्ये अनेक नॉलेज आणि स्किल्स त्या कामाबद्दलचे डेव्हलप होणे आवश्यक आहे. आणि डेव्हलपमेंट करायची असेल तर त्या कॅन्डिडेट्सला योग्य त्या प्रकारचे ट्रेनिंग प्रशिक्षण देणे हे गरजेचे आहे. दे गो थ्रू द कंटेंट विच इज मॉल बेस्ड ऑन द इंटरॅक्टिव्ह सेशन्स अँड ॲक्वायर द नेसेसरी स्किल्स. मग याच्यासाठी अशी ट्रेनिंग देण्यासाठी असे प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात. असे प्रोग्राम्स ऑर्गनाईज केल्यानंतर अनेक सेशन्स त्याच्यामध्ये असतात आणि त्या सेशन्समधून तो जे काही स्किल्स आहे ते ॲक्वायर करण्याचे ते कॅन्डिडेट्स काय करतात प्रयत्न करीत असतात. आणि त्यामधून E-learningच्याद्वारे ते कॅन्डिडेट्स त्यांचं E-ट्रेनिंग घेत असतात आणि त्याच्यामधूनच त्यांची डेव्हलपमेंट होत असते. मग या E-ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि काही लिमिटेशन्स आहेत. मग त्याचे ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत तर ॲडव्हान्टेजेस ऑफ E-ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. Advantages of E-training and development include E-training helps the employees specify corporate competencies and build up knowledge management strategies. E-ट्रेनिंगमुळे काय होते तर जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना कॉर्पोरेट कॉम्पिटन्सी बिल्ड होण्यासाठी आणि नॉलेज मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी कॉर्पोरेट कॉम्पिटन्सी आणि नॉलेज मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी होण्यासाठी बिल्डअप होण्यासाठी या E-ट्रेनिंगची हेल्प त्या एम्प्लॉईला होत असते. सेकंड ॲडव्हान्टेजेस आहे द HR डिपार्टमेंट गेट्स द IT डिपार्टमेंट टू इट्स साईड. जो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असतो तो IT डिपार्टमेंट म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट्स असा तयार होत असतो. ट्रेनिंग मटेरियल विल बी अवेलेबल मोर वाईडली. आणि जे काही ट्रेनिंग मटेरियल आहे ज्यांना E-ट्रेनिंग दिले जाते मग त्यासाठी ट्रेनिंग मटेरियल आवश्यक आहे. मग असे ट्रेनिंग मटेरियल हे वाईडली अवेलेबल सहज होत असते. त्यानंतर या
ई ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटच्या काही इसेन्शियल कंडिशन्स आहेत, काही महत्त्वाच्या अटी आहेत. तर त्या कोणत्या आहेत? तर ई ट्रेनिंग वूड बी इफेक्टिव्ह इफ द फॉलोइंग कंडिशन प्रेझेंट इन्क्लूड. जर ई ट्रेनिंग इफेक्टिव्ह करायचे असेल तर त्यासाठी काही कंडिशन्सचा वापर करणे आवश्यक आहेत. तर त्या कंडिशन्स कोणत्या आहेत? द फॅसिलिटी ऑफ इंटरॅक्शन विथ दी ट्युटर. जेव्हा ई ट्रेनिंग दिली जाते तर त्यावेळेस जेव्हा त्यांचे ऑनलाईन ट्रेनिंग होत असते तर त्यावेळेस त्यांना अनेक सुविधा काय केल्या पाहिजेत? प्रोव्हाइड केल्या पाहिजे. त्यामध्ये जो काही ट्युटर आहे, जो ट्रेनिंग घेत आहे, त्यांनी एकमेकांबरोबर इंटरॅक्शन त्यांना करता यावे याची फॅसिलिटी या ठिकाणी प्रोव्हाइड केली तरच ई ट्रेनिंग इफेक्टिव्ह होऊ शकते. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे फॅसिलिटी ऑफ इंटरॅक्शन विथ द पियर्स. पियर्सबरोबर इंटरॅक्शन करण्यासाठीची देखील फॅसिलिटी या ठिकाणी प्रोव्हाइड करणे आवश्यक आहे. आणि ऑपॉर्च्युनिटी फॉर डिफरन्शियल लर्निंग. डिफरन्शियल लर्निंगची ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी देखील त्यांना संधी अशी दिली पाहिजे तरच हे ई ट्रेनिंग इफेक्टिव्ह होऊ शकते. तर अशा प्रकारे हे ई ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हे ऑनलाईन पद्धतीने त्या एम्प्लॉईजला, त्या कॅन्डिडेट्सला या ठिकाणी दिले जाते. त्याच्यासाठी इंटरनेट, इंट्रानेट, एक्स्ट्रानेटचा वापर केला जातो. त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत, काही इसेन्शियल कंडिशन्स आहेत. जो काही ट्रेनिंग जो व्यक्ती त्यांना देत आहे त्या ट्युटर्सचे, त्या पियर्सचे एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होण्यासाठी अनेक फॅसिलिटी या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या तरच ते ई ट्रेनिंग काय होणार आहे? इफेक्टिव्ह होणार आहे. आणि त्याच्यामधूनच तो व्यक्ती, तो कॅन्डिडेट्स काय करू शकेल? तर त्यामधून तो योग्य त्या प्रकारे ट्रेनिंग घेऊ शकेल. त्याच्यासाठी अनेक ऑपॉर्च्युनिटी त्याला क्रिएट करता येऊ शकतील. अशा प्रकारे EHRमधील हा ई ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हा देखील अत्यंत इम्पॉर्टंट असा ॲस्पेक्ट आहे. त्यानंतरचा ॲस्पेक्ट आहे ई कम्पेन्सेशन मॅनेजमेंट. तर आपण EHRM इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचे जे काही ॲस्पेक्ट्स आहेत त्यांचा स्टडी करतो आहे. त्यामध्ये आपण ई रिक्रुटमेंट, ई सिलेक्शन, त्याचबरोबर ई जॉब डिझाईन, जॉब ॲनालिसिस यांचा स्टडी आत्तापर्यंत आपण केला आहे. त्यानंतरचं आहे ई कम्पेन्सेशन मॅनेजमेंट. व्हॉट इज मीन बाय ई कम्पेन्सेशन मॅनेजमेंट? तर ऑलमोस्ट ऑल दी ऑर्गनायझेशन स्टार्टेड यूजिंग कॉम्प्युटर्स फॉर सॅलरी फिक्सेशन, सॅलरी पेमेंट, सॅलरी कॅल्क्युलेशन, fixation and calculation of various allowances, fixation and calculation of various employee benefits, welfare measures and fringe benefits. तर अनेक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये कॉम्प्युटरचा वापर करण्यास काय केले आहे? स्टार्ट केले आहे. मग असा कॉम्प्युटरचा वापर कशासाठी केले जाते? तर जे काही एम्प्लॉई आहेत त्यांची जी काही सॅलरी आहे त्याचं फिक्सेशन करण्यासाठी, त्या सॅलरीचं पेमेंट करण्यासाठी, सॅलरीचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी या कॉम्प्युटरचा वापर केला जातो. त्याचबरोबर त्याचं फिक्सेशन अँड कॅल्क्युलेशन ऑफ व्हेरियस अलाउन्सेस. एम्प्लॉईला ते अनेक अलाउन्सेस दिले जातात, मग त्यांचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आणि ते फिक्सेशन करण्यासाठी देखील कॉम्प्युटरचा वापर केला जातो. त्यानंतर आहे फिक्सेशन अँड कॅल्क्युलेशन ऑफ व्हेरियस एम्प्लॉय बेनिफिट्स. एम्प्लॉईजला अनेक प्रकारचे बेनिफिट्स दिले जातात, त्यामध्ये कम्पेन्सेशन, फ्रिंज बेनिफिट्स, वेगवेगळे बेनिफिट्स हे ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉयला प्रोव्हाइड करीत असते. मग त्यांचं देखील कॅल्क्युलेशन योग्य त्या प्रकारे करणे आवश्यक आहे. मग असं त्यांचे कॅल्क्युलेशन ते जे काही बेनिफिट्स त्या एम्प्लॉयला दिले जातात त्यांचे फिक्सेशन आणि कॅल्क्युलेशन करण्यासाठी देखील या कॉम्प्युटरचा वापर या ठिकाणी केला जातो. त्यानंतर वेलफेअर मेजर्स अँड फ्रिंज बेनिफिट्स. जे काही एम्प्लॉईचे कल्याण झाले आहे त्या त्यांचे वेलफेअर, त्याचे मेजर्स करण्यासाठी, त्यांचं मोजमाप करण्यासाठी देखील यांचा वापर केला जातो. आणि जे फ्रिंज बेनिफिट्स आहेत वेज आणि सॅलरी, म्हणजे सॅलरी व्यतिरिक्त जे जादाचे बेनिफिट्स एम्प्लॉईजला दिले जातात, ज्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही, त्याला फ्रिंज बेनिफिट्स म्हणतात. मग ते फ्रिंज बेनिफिट्सचं देखील कॅल्क्युलेशन करण्यासाठी या कॉम्प्युटरचा वापर या ठिकाणी केला जातो. म्हणजे जेव्हा ऑर्गनायझेशनमध्ये कम्पेन्सेशन मॅनेजमेंट केले जाते तर त्या कम्पेन्सेशन मॅनेजमेंट करताना ते काय केले जाते तर त्या ठिकाणी म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असे
करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करायचं म्हटलं की त्या ठिकाणी कॉम्प्युटरचा वापर केला जातो. मग कॉम्प्युटरचा वापर करून जो काय एम्प्लॉई आहे त्याचे वेजेस, त्याची सॅलरी, त्याचे फ्रिंज बेनिफिट्स, त्याचे वेगवेगळे अलाउन्सेस यांचे योग्य त्या प्रकारे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आणि त्याचे फिक्सेशन करण्यासाठी या कॉम्प्युटरचा वापर हे बिझनेस ऑर्गनायझेशन करीत असतात. त्यानंतर आहे EHR रेकॉर्ड्स. त्यानंतर HRMमधील आणखीन एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे EHR रेकॉर्ड्स. तर EHR रेकॉर्ड्स काय आहे, तर ह्युमन रिसोर्स रेकॉर्ड्स आर क्रिएटेड, maintained and updated with the help of computers easily. Okay, human resource records are created, maintained and updated with the help of computers easily. जे ऑर्गनायझेशनमध्ये जे ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे रेकॉर्ड्स तयार करण्यासाठी, ते क्रिएट करण्यासाठी आणि योग्य त्या प्रकारे मेंटेन करण्यासाठी या कॉम्प्युटर्सचा इझिली वापर या ठिकाणी केला जातो आणि या कॉम्प्युटर्सची त्या ठिकाणी हेल्प होत असते. अँड ॲट अ फास्ट रेट, आणि फास्ट रेटमध्ये या कॉम्प्युटर्सचा या ठिकाणी मदत घेतली जाते. या कॉम्प्युटर्स त्या ठिकाणी फास्ट पद्धतीने काम करीत असतात. ह्युमन रिसोर्स रेकॉर्ड्स आदर partially and fully can be shifted or transferred from the branch, regional office to head office or from one department to another department through internet and intranet. मग असे रेकॉर्ड त्या ह्युमन रिसोर्सचे रेकॉर्ड्स करायचं असेल तर त्यासाठी त्याने कोठे काम केले आहे, ते पार्टली आहे का ते फुल्ली काम करत आहे, त्यांचे शिफ्टेड झाले आहे का, त्यांचे ट्रान्सफर झाले आहे का एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका ब्रँचमधून दुसऱ्या रिजनल ऑफिसमध्ये, हेड ऑफिसमध्ये, त्याचं देखील रेकॉर्ड या ठिकाणी केले जाते. त्याचबरोबर एका डिपार्टमेंटपासून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये त्याचे काय जे काही रेकॉर्ड्स असतील ते रेकॉर्ड्स मेंटेन करण्याचे, ते क्रिएट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि असे रेकॉर्ड करण्यासाठी या कॉम्प्युटर्सचा वापर या ठिकाणी केला जातो. त्यानंतर आहे EHR इन्फॉर्मेशन. EHRMमधील आणखीन एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे EHR इन्फॉर्मेशन. सो व्हॉट इज मीन बाय EHR इन्फॉर्मेशन? सो ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन इज जनरेटेड, maintained, processed and transmitted to the appropriate places or clients with the help of software with high speed and accuracy. Okay, human resource information is generated, maintained, processed and transmitted to the appropriate place or clients with the help of software with high speed and accuracy. In fact, this function of HRM is done completely, more accurately and perfectly with the help of computers, internet and intranet. तर EHR इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांची इन्फॉर्मेशन हे ॲप्रोप्रिएट प्लेसपासून ओके किंवा क्लायंट्सपर्यंत पोहोचवण्यासाठी ओके या सॉफ्टवेअरचा या कॉम्प्युटरचा वापर या ठिकाणी केला जातो. ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन इज जनरेटेड. ओके, अशी ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन जनरेट करण्यासाठी, ती मेंटेन करण्यासाठी आणि ती अत्यंत हाय स्पीडमध्ये आणि ॲक्युरेसीमध्ये पोहोचवण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर या ठिकाणी केला जातो. अँड दिस फंक्शन्स ऑफ HRM इज डन कम्प्लिटली, more accurately and perfectly with the help of computers, internet and intranet. आणि हे जे काही ह्युमन रिसोर्सची इन्फॉर्मेशन आहे त्याचे जे काही फंक्शन्स केले जाते, मग असे फंक्शन्स हे फक्त कॉम्प्युटरच्या साहाय्याने या ठिकाणी केले जाते. आणि असे कॉम्प्युटरची मदत घेऊन ते अत्यंत ॲक्युरेटली, परफेक्टली आणि कम्प्लिटली करण्याचे काम यामध्ये इंटरनेटचा वापर करून ते कंप्लीट करण्याचे काम या ठिकाणी या EHR इन्फॉर्मेशनमध्ये केले जाते. ओके, ह्युमन रिसोर्सची इन्फॉर्मेशन योग्य त्या प्रकारे मेंटेन करणे, जनरेट करणे यासाठी कॉम्प्युटर्सची हेल्प या ठिकाणी घेतली जाते आणि अत्यंत ॲक्युरेटली आणि परफेक्टली ते कंप्लीट करण्याचे काम
हे इंटरनेट आणि इंट्रानेट यांच्या माध्यमातून या ठिकाणी केले जाते. त्यानंतरचा आणखीन एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे EHR ऑडिट. सो व्हॉट इज मीन बाय EHR ऑडिट? द electronic human resource audit. The standards human resources practices or the desired human resource practices are fed into the computer. The data and information regarding the actual practices are also fed into the computer. The software automatically completes the human resource audit and produces the audit report. The human resource manager then can modify the report by deleting or adding any comments. तर EHR ऑडिट म्हणजे काय? तर जो का एम्प्लॉई आहे त्याने किती काम केले आहे त्या सर्वांची इन्फॉर्मेशन, त्याचा डेटा आहे तो या कॉम्प्युटरमध्ये त्या सॉफ्टवेअरमध्ये ऑटोमॅटिकली ते ऑडिट रिपोर्ट तयार करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. कारण ते जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ऑलरेडी त्या कॉम्प्युटरमध्ये फीड केलेली असते. त्यामुळे असा ऑडिट रिपोर्ट तयार करण्यासाठी या कॉम्प्युटरची हेल्प घेतली जाते. ती जी काही सॉफ्टवेअर आहे ते ऑटोमॅटिकली असे ऑडिट रिपोर्ट तयार करण्याचे काम या ठिकाणी करीत असते. कारण एम्प्लॉईचे काही काम केले आहे त्याने त्याचे ऑडिट करणे गरजेचे असते. मग असे ऑडिट रिपोर्ट करण्यासाठी असा ऑडिट रिपोर्ट त्या ह्युमन रिसोर्सचा करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा, या कॉम्प्युटरमध्ये त्या सॉफ्टवेअरचा या ठिकाणी यूज केला जातो आणि त्यामधून त्या ह्युमन रिसोर्सचे ऑडिट केले जाते. द ह्युमन रिसोर्स मॅनेजर दॅन कॅन मॉडिफाय द रिपोर्ट बाय डिलीटिंग और ॲडिंग एनी कमेंट्स. आणि जो ह्युमन रिसोर्स मॅनेजर आहे तो या ऑडिट रिपोर्टमध्ये जर त्याला काही चेंजेस करायचे असेल, काही मॉडिफाय करत असेल तर तो सहज ह्याच्यामध्ये मॉडिफाय करू शकतो, सुधारणा करू शकतो. त्याचबरोबर त्याला काही इन्फॉर्मेशन डिलीट करायचे असेल तर तो डिलीट देखील करू शकतो. काही गोष्टी ॲड करायच्या असतील तर तो देखील यामध्ये ॲड करू शकतो. तर अशा प्रकारे ही EHR ऑडिट या ठिकाणी कंप्लीट केली जाते. तर आपण यामध्ये आज या लेक्चर्समध्ये आपण EHRM त्याचे जे काही ॲस्पेक्ट्स आहेत त्यांचा स्टडी केला आहे. त्याच्यामध्ये आपण रिक्रुटमेंट रिक्रुटमेंट कशी केली जाते, त्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा कशा प्रकारे वापर केला जातो, त्याचबरोबर सिलेक्शन काय आहे, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, कम्पेन्सेशन मॅनेजमेंट, EHR रेकॉर्ड्स, EHR इन्फॉर्मेशन, EHR ऑडिट या सर्व ॲस्पेक्टचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. तर आपण युनिट नंबर 4चा स्टडी करीत आहोत. युनिट नंबर 4मध्ये आपण इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन ही HRM हे कन्सेप्ट काय आहे ते पाहिले आहे. त्याचबरोबर या EHRMमध्ये काही ॲस्पेक्ट्स आहेत, ते ॲस्पेक्ट्स कोणते आहेत त्यांचाच देखील स्टडी आपण आज या लेक्चर्समध्ये केलेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये EHRMचे जे काही ॲस्पेक्ट्स आहेत त्यांचा स्टडी 1 by 1 स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन ही व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन काय आहे त्याचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. थँक्यू.